याची आपल्या दोघांव्यतिरिक्त तिसरं कोणी येणार नाही इकडे. कशी गावलीस? मला वाटलं तू इथंच असणार. हौसात्या, मला माहितीये तू याच खोलीत लपलीस. पण आपलं काय ठरलेलं की कोणी पण खोलीत लपणार नाही म्हणून. जा बाबा, मी नाही खेळत तुझ्यासोबत. तुला चिटिंग करतेस. जा बाबा, मी पट्टीच काढतो आता. तू पट्टी कशाला काढतो? पट्टी नको ना काढू. आता पट्टी काढली जर का हौसाला कळलं तर तुझ्यावर परत राज्य येईल ना. हौसाला शोधतो ना तू? हा, हौसा मागच्या अंगणात लपली असेल. जा तिकडे शोध. हा जातो. पण तुम्ही खरं बोलताय ना? काही इथंच कुठेतरी लपून ठेवलंय. अरे मी काय बारका आहे का तुमच्यासारखा? हा, मी काय खेळ खेळत बसलो इथं. जा बरं बाहेर चल. इथंच खेळू नको. आणि मी काय हौसाला सांगत नाही तू डोक्यावर पट्टी काढली होती, नाही तर परत तुझ्यावरती राज्य येईल. चल जा 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 जा. गोपाळजी, सॉरी. म्हणाला होतात ना कोणी येणार नाही. तो ऋतिक होता म्हणून नेली आपण वेळ मारून. दुसरं कोणी असतं तर म्हणून म्हणते असं लपून छपून घरात तरी नको भेटायला प्लीज. बाहेर भेटायचं आणि दादा? नाही कळणार दादाला. खरंच नाही कळणार. सोडा आता, जाऊ द्यात मला. थांबा, बाहेर कोणी आहे की नाही मी बघतो आधी. मस्त आहे ना जागा? छान मोकळं वाटतं इकडं. तुझ्या आवाजावर वाटत नाही तुला हे छान वाटतंय म्हणून. गोपाळजी, आपण रिस्क घेऊन आलोय खरं इथे, पण बघितलं तर अवघड होईल आपलं. अरे अगं घाबरू नको. गोपाळजी, कोणी नाही बघणार. तू असं बघ, आपण दोघं खरे खुरे नवरा बायको आहोत. बिंदास्त राहा एकदम. सगळ्यात पडेल ते चेहऱ्यावरचं स्कार्फ काढ बरं. नको नको, मला आत्ता एक्साइटमेंट मध्ये येऊन कुठलीच रिस्क घ्यायची नाही. मगाशी पाहिलं ना घरी रिस्क घेतली तर काय झालं. अगं रिस्क कसली आहे त्याच्यामध्ये? तू ते स्कार्फ काढ बरं. हे स्कार्फ तोंडावर बांधून तू या सुंदर चेहऱ्यावर अन्याय करते असं नाही वाटत? तसं नाही हो, पण दादाचं माहिती आहे ना तुम्हाला. बास, आपण इथं दादाविषयी बोलायला आलो का? भेळ खाणार? चल या, 2 भेळ. सावकाश. खरं सांगू का, तुझ्याकडे काहीतरी जादू आहे असं वाटतं. म्हणजे ती जादू मला अशी आपसुकच तुझ्याकडे खेचून घे. गोपाळजी, केवढे सुंदर दिसतेस अगं तू. आणि म्हणून तुझी काळजी वाटते. का? का म्हणजे बघ ना, तू आपल्या गावामध्ये बिझनेस उभा करायला आलीस. बिझनेस उभा केला सुद्धा, पण कुणाची नजर लागली काय माहिती. बिझनेस बंद झाला, बँकेकडून लोन काढले, त्याचे हप्ते भरायचे असतील ना. हो. ती कसं फेडणार? खरं सांगू गोपाळजी, ह्या सगळ्याचं ना खूप टेन्शन आहे सध्या. मी बरोबर जरी दाखवत नसले तरी मला आता खरंच माहित नाहीये मी काय करणार आहे आणि कसं हे सगळं होणार आहे. तू टेन्शन मध्ये येणं हेच तर हवंय मला. घाबरणाऱ्या माणसाला आपल्या मुठीत घ्यायला सोपं जातं. आता गळ टाकून मासा पकडायची वेळ आली आहे. कुठे हरवलात? नाही, तुझ्याच विचारात हरवलंय. म्हणजे तुला कशी मदत करता येईल याचा विचार करतोय.
आर्या एक सुचवू का? बोला ना. बघा म्हणजे व्यवहाराची गोष्ट आहे, आपण लगेच एखाद्यावरती विश्वास ठेवत नाही. पण तुझ्याकडे जे काही पैसे आहेत ते माझ्याकडे देऊन ठेव आणि बँकेचे डिटेल्स सुद्धा. ते हप्त्याचं कर्जाचं काय आहे ते मी बघून घेतो. काय तुझा विश्वास नाही का माझ्यावर? तसं नाही, पण पण त्याआधी तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल. म्हणजे हे व्यवहाराचं काम आहे. जोपर्यंत आपलं काम पूर्ण होत नाही, म्हणजे बँकेकडून एनओसी मिळत नाही, तोपर्यंत तुम्ही मला पैसे दिले ते कोणालाच सांगू नका. दादाला पण नाही. ठीक आहे, फक्त मला विचार करायला थोडा वेळ द्या, मी सांगते. ठीक आहे, तू हवा तेवढा वेळ घे आणि मला सांग. पण तुझं काम होणार हा? 200% होणार. थँक्यू सो मच गोपाळजी. हे जर खरंच सगळं सॉर्ट झालं ना, माझं खूप मोठं टेन्शन कमी होईल. थँक्यू गोपाळजी. आता आपण बाहेर आहोत म्हणून त्याचं तुम्हाला खूप असं घट्ट मिठी मारावी वाटतंय. मिठी मारायची? चल. कुठे? सर गोपाळजी. फुलताय, अगं जेवायची वेळ झाली. कधी मिळणार आहे जेवण? हाय का नाही अजून? हा, हे काय करते डबा? अगं फुलताय, समधी माणसं घरातच येणार आहे जेवायला. डबा कुणासाठी? कोणासाठी म्हणजे? लालीसाठी. हा, काही गरज नाही तिला डबा बिबा द्यायची. का बरं? या गावासाठी आणि घरासाठी एवढं करतीये ती, आणि तिलाच उपाशी मारायचं वय ग? जेव्हा ती घरी आली तेव्हा तू नको नको ते उरकलंस तिला, आणि शुद्ध होऊन घरात यायचं म्हणून दम दिलास तिला. म्हणूनच ती बिचारी तिकडे देवळात राहते. पण तुला त्याचं काय ग? तुझं काम झालं म्हणजे सगळं संपलं. हा ना, मग एक काम कर, डबा द्यायला जाशील ना परत घरी येऊच नको, तसदीच घेऊ नको. का बरं? हाय का आता? का बरं म्हणजे काय? आता तू तिला डबा द्यायला जाणार देवळामध्ये, तिथं ते मुकवटे बघणार आणि ती सगळी पनवती घेऊन घरी येणार. पाहिजे कशाला? हो का? हा, ठीक आहे, नाही येत मी घरला. मग ही समधी घरातली कामं आहेत ना, धुणं भांडी जेवण, हे समजा तूच करायचं. नाहीतरी एक पण काम करायचं म्हटलं ना, तुझ्या हाताला मुंग्या येते त्या. तुझ्या हातनं काय होणार नाही. आणि अख्खं घरदार तुझ्या हातात दिलं ना तर त्याचा गोठा करशील. फुलत आहे. फुलात आहे काय फुलात आहे? अगं ऐकून घेते म्हणून जास्तच बोलतेस ग तू. आणि हे ध्यानात ठेव, या घरात ना पहिले मी आली आहे, तू नंतर घुसली आहेस. फुलत आहे, घुसली बिसली काय नाही. तुला मूल होत नव्हतं म्हणून मला दुसरे पणावर करून आणली. हौसनी मला घुसायची. रंजे, तरी बी या घरात मोठी मी आहे. या घरात कोण येणार कवा येणार हे समजा मी ठरवणार, तू नाही. त्यामुळे हितनं पुढं तू मला शिकवायचं नाही, हे मी आधीच सांगते. नाहीतर मी या घरातनं तुला हकलून देईन.